थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले। ती म्हणजे किम यो जोंग, नॉर्थ कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची बहीण। पण त्या केवळ हुकुमशहा यांच्या बहीण नाही आहेत, तर नॉर्थ कोरियामधल्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत। शिवाय त्यांना जगातील सगळ्यात खतरनाक महिला असंही म्हणलं जातं। अवघ्या 2 दिवसात दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला थेट इशारे दिलेत। सुरुवात केली दक्षिण कोरियाच्या नव्या अध्यक्षांनी चर्चेसाठी दिलेल्या प्रस्तावाला नकार देऊन, आणि दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या अण्वस्त्र कमी करण्याच्या प्रयत्नांवरही नकार दिला। तिचं थेट म्हणणं होतं, चर्चा हवी असेल तर अमेरिकेनं त्यांची अण्वस्त्र आम्हाला बक्षीस म्हणून द्यावीत। दरम्यान ट्रम्प यांनी नुकताच किम जोंग उन यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचं कौतुक केलंय। पण किम जोंग योंग यांनी यावरही टीका करत म्हटलं, हे नातं जर अण्वस्त्र बंद करण्यासाठी असेल तर ती आमच्यासाठी केवळ मस्करी असेल। किम यो जोंग या सत्ताधारी पक्षात मोठ्या पदावर आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांना भावाच्या जागी भविष्यातील नेता म्हणून पाहिलं जातं। दक्षिण कोरियाचे तज्ज्ञ म्हणतात त्या फक्त प्रवक्ता नाही आहेत, तर ती नॉर्थ कोरियाची पुढची हुकुमशहा असू शकते। तिचं नाव घेतलं की अमेरिका आणि दक्षिण कोरियासारखे देशही सावध होतात, आणि म्हणूनच तिला जगातील सर्वात खतरनाक महिला असंही म्हणलं जातं।